नवी मुंबई विकास अधिष्ठानचे अध्यक्ष संकेत डोके यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ हवा हा माझा अधिकार या मागणीसाठी सेक्टर 26, 28 व कोपरखैरणे सेक्टर 11 येथील रहिवासी प्रत्येक रविवारी वाशी सेक्टर 26 येथील चिंतामणी चौक येथे मोठ्या संख्येने बसत आहेत। या मोहिमेअंतर्गत 29 ऑक्टोबर रोजी देखील सायंकाळी 7 ते 8 या वेळेत नागरिक चिंतामणी चौक येथे बसून नागरिकांनी परिसरात होत असलेल्या वायू प्रदूषणाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली होती। चौथ्या दिवशी शेकडो नागरिकांचा या बैठकीला प्रतिसाद मिळाला व लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। स्वच्छ हवा माझा अधिकार या मोहिमेअंतर्गत चौथा रविवार आहे। आम्ही सेक्टर 26 येथील वाशी चिंतामणी चौक येथे मोठ्या संख्येने सर्व नागरिक बसलो आहोत। मुळामध्ये आमची एकच मागणी आहे की आम्हाला जी हवा आम्ही कंझ्युम करत आहोत ती स्वच्छ असली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक वायूचा समावेश नसला पाहिजे। यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे। MPCBला आम्ही वारंवार तक्रारी केलेल्या आहेत। त्यासाठी त्यांनी देखील विविध जे आस्थापना म्हणजे शासकीय यंत्रणा आहेत त्यांनी सूचना केलेल्या आहेत की त्यांनी लवकरात लवकर या विषयाशी संबंधित जे काही उपाययोजना करता येतील त्या कराव्या। परंतु मी सतत मागणी केलेली आहे की बफर झोन डिक्लेअर करण्यात यावा, तो अद्याप अजूनही त्यासंबंधी कुठलीही कार्यवाही झालेली नाही आहे। जोपर्यंत परिसरात बफर झोन डिक्लेअर होणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा हा प्रश्न सुटणार नाही। आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मी सांगू इच्छितो की तुम्ही या परिसरामध्ये जे रासायनिक वायूचा जो समावेश आहे दुर्गंधीयुक्त, त्याचा जो तुम्ही सतत तुमच्या अहवालामध्ये दुर्लक्ष करत आहे ते अतिशय दुर्दैवी आहे। आम्हाला जो त्रास होत आहे खरोखरच या कंपन्यांनी वायू जो उत्सर्जित होत आहे त्यामुळे आम्हाला त्रास होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा त्रास आम्हाला वाढत चाललेला आहे। त्याच्यामुळे याच्यावर उपाययोजना झाल्या पाहिजे। आणि तुम्ही लपून किती दिवस लपणार आहे? तुम्ही किती दिवस जरी म्हातारी मेली हे लपवण्याचा प्रयत्न केला तरी हे राहणार नाही। म्हातारी मेली हे घोषित होणारच आहे। त्याच्यामुळे त्यांनी पण लवकरात लवकर हे जे रासायनिक प्रदूषण आहे इंडस्ट्रीकडून होत आहे ते रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत। आणि आजच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी रोष व्यक्त केला की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही मोहीम जन्म घेत आहे। यावेळी परिसरातील नगरसेवक असो किंवा आमदार असो किंवा खासदार असो ते या ठिकाणी येत का नाहीत किंवा या मोहिमेचा भाग होत का नाहीत? तर त्याच्यावर मला एकच सांगायचं आहे की ज्यावेळी निवडणूक असते, ज्यावेळी तुम्हाला मतांची आवश्यकता असते, त्यावेळी तुम्ही जोगवा मागण्यासाठी प्रत्येक घराघरामध्ये जाता आणि ताई माई अक्का म्हणून त्यांच्या पाया पडून तुम्ही त्यांच्याकडून मतदान मागतात। जर त्याच नागरिकांना जर काही प्रश्न सतावत असतील तर त्याच्यासाठी तुमची जबाबदारी काही होत नाही का? त्यांना त्या त्रासातून मुक्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का? कुठेतरी तुम्ही स्वतःहून त्या जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी त्या लोकांना भेटलं पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। अशा प्रकारे जर नागरिकांना जर सगळ्या यंत्रणा दुर्लक्षित करण्यास सुरुवात करतील तर खरंच आपली जी लोकशाही आहे ती हळूहळू आपल्याला आहे का नाही याच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल। म्हणून मी सर्व यंत्रणांना विनंती करतो की आपण नागरिकांच्या संयमाचा बांध बघू नका। जर तो तुटला ना तर तो सगळ्यांना मागात पडेल आणि येणाऱ्या काळामध्ये जनआंदोलन खूप मोठं रूप घेईल। आणि लोकांनाही आवाहन करतो नवी मुंबईमध्ये की तुम्ही जमेल तशा प्रकारे या जनआंदोलनामध्ये सामील व्हा आणि मोठ्या संख्येने तुम्ही या आमच्याकडे बसायचं असेल तर आमच्याकडे बसा किंवा तुमच्या परिसरामध्ये बसा किंवा घरामध्ये संध्याकाळी रविवारी संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये घरामध्ये बसा आणि त्याचे फोटो आमच्याबरोबर व्हॉट्सअप ग्रुपवर आम्हाला टॅग करून पाठवा, जेणेकरून ही मोहीम मोठ्या रूपामध्ये जागृत म्हणजे लोकांपर्यंत जात आहे हे दिसेल आणि कुठेतरी प्रशासनाला याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल। आज या इथे स्वच्छ माझा अधिकार या सदराखाली आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। स्वच्छ हवा ही सर्वांना मिळायला पाहिजे यासाठी हे जनआंदोलन छेडलेलं आहे। तर ते जनआंदोलनासाठी माझ्या ईस्ट स्क्वेअरमधील सर्व सोसायट्यांमध्ये जी राहणारे नागरिक आहेत त्यांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे, जेणेकरून ह्या आंदोलनाला प्रखर आपल्याला बनवता येईल आणि आपला आवाज आहे तो प्रशासनापर्यंत पोचवता येईल, महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाकडे पोचवता येईल। वेळ पडल्यास या इथे स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदारांनासुद्धा इथे यावं लागेल। जर आम्ही हे जास्त तीव्र पद्धतीने आंदोलन छेडलं तर हे होऊ शकेल। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या जनआंदोलनामध्ये मोठ्या संख्येने हरिहरीने सहभागी व्हावं। गेले 1 ते 1.5 वर्षापासून तिकडे आमच्या सेक्टरच्या मागे रेल्वेचं काम चालू आहे आणि तिथे कॉन्स्टंटली खडी डम्पिंग, लोडिंग अनलोडिंग चालू असतं।
कोणालाही आम्ही किती कंप्लेंट केले त्याच्यावरून, कोणालाही त्याचं काही पडलं नाही आहे. सगळे अथॉरिटीज एकावर एक टाकतायत. एक म्हणतो सिडकोची जागा आहे, एक म्हणतो सेंट्रल रेल्वेची जागा आहे. स्टेट मिनिस्टर्स म्हणतात की आम्ही ह्याच्यात काही करू नाही शकत. मग नक्की आम्ही कोणाकडे जाऊन विचारायचं आणि ते कसं थांबवायचं? कारण का ते प्रॉपर खडी आहे, ती दगडाची बारीक पार्टिकल्स आहेत आणि आम्हालाही मुलं बाळ आहेत, जशी तुम्हालाही आहेत, जशी अथॉरिटीजना आहेत. आणि आम्ही डे इन डे आऊट ती हवा, ते पार्टिकल्स ब्रीथ करतोय आणि पार्टिकल्स ब्रीदिंगच्या व्यतिरिक्त कॉन्स्टंट आवाज चालू आहे. कमीत कमी 4 ते 5 JCB ते दिवस रात्र काम करतात. कोणाचंही लक्ष नाही आहे. पहिले अनधिकृत भिंत तोडून तिकडनं एंट्री व्हायची. आम्ही तिकडे 1:30-2 वाजेपर्यंत रात्री आंदोलन केल्याच्या नंतर ती तिकडनं एंट्री बंद केली, तर दुसरीकडून सुरू केली. म्हणजे तुम्ही इल्लीगल काम लीगल पद्धतीने करतायत असं दाखवतायत. लेस दॅन 100 मीटर्सच्या डिस्टन्समध्ये हे कामं चालू आहेत, विच इज ॲब्सोल्युटली इल्लीगल. आणि ह्याच्यासाठी कोणीही काही करत नाही. सगळे एकमेकांवर फक्त हात झटकतात आणि एकमेकांवरची नावं टाकतात, पण कोणीही जबाबदारी घेत नाही आहे. म्हणून प्लीज जागे व्हा. जशी तुम्ही माणसात, आम्ही माणसं, आणि आम्ही जगायचं आम्हाला आणि इथेच राहायचं आहे. तर बघा, आता हा 4था संडे आहे, 4था हफ्ता आहे, जिथे आम्ही एक शांतिपूर्वक आंदोलन करत आहे. अपना जो राइट टू ब्रीथ क्लीन एयर, उसके लिए हम लोग आंदोलन कर रहे हैं. लेकिन अब आप देख सकते हैं, हमने एक डेटा ये किया था. इस डेटा के अनुसार अगर आप देखेंगे, पार्टिकुलेट मैटर 2.5 हो या पार्टिकुलेट मैटर 10 हो या इवन बाकी के भी जो केमिकल्स है वो ऑलमोस्ट 3 टाइम्स है. एंड दिस आर ऑल कार्सिनोजेनिक इन द सेंस वो आपके सीधा आपको कैंसर कॉज करेंगे. स्किन कैंसर हो सकता है. इवन जो सर्टन जो बेंजीन टोल्विन का जो हो रहा है, वो पोल्यूशन जो अगर आप देखेंगे ना, वो इट इज़ समथिंग, वो डायरेक्ट आपको ब्लड प्रोड्यूसिंग ऑर्गन होता है उसमें इफेक्ट करेगा. आपको ल्यूकेमिया हो जाएगा एंड इट इज़ ब्लड कैंसर. और ब्लड कैंसर से बुरी बीमारी कोई नहीं है. ये पहले भी हम बता चुके हैं. लेकिन वी आर, देखो, डेमोक्रेटिक कंट्री में हम रहते हैं, तो इट इज़ जो अथॉरिटी है उन्होंने हमें रिस्पॉन्ड करना चाहिए. हम लोग का एक ही मांग है कि इधर जो बफर जोन है पहले तो उसको डिक्लेयर करिए, ठीक है. और जैसे हमने ये भी मांग की है, अगर हो सके तो जितने भी केमिकल इंडस्ट्रीज है उसको स्थानांतरित करा जाए. मतलब आप चेंज कर सकते हैं, लेकिन वो नहीं करेंगे क्योंकि उनको सारे सुविधा इधर मिल रहे हैं. लेकिन अगर आप देखोगे ना, सिर्फ एयर पोल्यूशन नहीं, एयर पोल्यूशन के साथ ये फैक्ट्रीज वाटर पोल्यूशन भी कर रहे हैं. अगर आप लॉन्ग फॉर्म में देखोगे तो मतलब अभी भी पोल्यूटेड है. लोगों को लगता है धुआं देखेंगे तो पोल्यूटेड है. नहीं, अभी भी गंदी बास आ रही है, अमोनिया की बास आ रही है. और ये और ख़तरनाक होता है, ये इनविजिबल पोल्यूशन होता है, क्योंकि यहाँ पे ये ऑक्सीजन के साथ कंबाइन होता है और जो ऑक्सीजन की मात्रा होती है वो एयर में कम होता है और जिसकी वजह से ब्रीदिंग का प्रॉब्लम हो सकता है. देखिए, अभी आज बहुत अच्छी संख्या में लोग यहाँ पे प्रस्तुत थे. आवाम जाग रहा है अभी. और अभी ये हमारा शांतिपूर्वक आंदोलन है, ठीक है, शांतिपूर्वक आंदोलन है. हम लोग वी आर हियर टू टेक आवर राइट टू ब्रीथ क्लीन एयर एंड वी आर गोइंग टू टेक इट. व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाई शाहसह प्रिया जवानचा रिपोर्ट, नवी मुंबई.